नमस्कार मंडळी, आज आपण बघूया अगदी विकत मिळते बाजारामध्ये तशी आलूची शेव. आलूची शेव ही सगळ्यांना आवडते. लहान मुलांचा तर हा आवडता प्रकार आहे. तोच जर आपण घरी बनवला तर एकदम टेस्टी आणि भन्नाट होतो. तुम्ही पाहू शकता एकदम असे कुरकुरीत झालेले आहे आणि एकदम चवदार असे लागतात. चला कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. एका बाउलमध्ये सर्वात आधी आपण उकडलेले बटाटे असे किसून घ्यायचे आहे. शक्यतो अशी बारीक किसणी घ्या आणि त्याने किसून घ्या. अशा प्रकारे गुठळी राहता कामा नये त्यामध्ये. सर्व अशा पद्धतीने मी किसून घेणार आहे. ही शेव आपण मार्केटमधून विकत आणतो. मुलं याला आलू भुजिया म्हणतात. हीच आलू भुजिया आपण घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. मुलांना खूप आवडेल. सर्व बटाटा किसून झालेला आहे. आता आपण मोजून घेऊया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. या वाटीने मोजून घेते. तुम्ही कुठलंही भांडं घ्या म्हणजे आपल्याला बेसन पीठ किती टाकायचं याचा अंदाज येतो. तुम्ही पाहू शकता ही 1 वाटी भरलेली आहे आणि अजून आपण मोजून घेऊया. ही अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी आपलं हे बटाट्याचं किस भरलेलं आहे. आता आपण बेसनसुद्धा यामध्ये मोजूनच टाकायचं आहे. थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या या आलू शेवला. थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्ध लिंबाची फोड घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून द्यायची आहे. अर्ध लिंबाचा रस आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी आपला उकडलेला बटाटा होता. 1 वाटी घेतला आहे त्यासाठी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. छोटी अर्धी वाटी आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर गरज लागल्यास नंतर टाकू शकता. आधी एवढंच टाकायचं आहे. खूप बेसन पीठही नको आपल्याला यामध्ये. आणि छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताने. आणि तुम्ही कुठे बाहेर प्रवासामध्ये चालला असाल तेव्हासुद्धा तुम्ही हे करून नेऊ शकता. बाहेरचं खाल्ल्यापेक्षा असं घरचं करून नेलेलं कधीही चांगलंच. आणि मस्त असं हे मळून घेऊया आपण. तुम्ही पाहू शकता हाताने असं चुरून घेत आहे. पूर्ण साहित्य एकजीव झालं पाहिजे यामध्ये. आणि आता आपलं पीठ भिजत आलेलं आहे. हे अजिबात आपल्याला बेसन पीठ पुन्हा टाकायची गरज पडली नाही. तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता. आमची रेसिपी तुम्हाला आवडतीच का? मम्मी किती छान बनवते पहा बरं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आता पीठ अशा पद्धतीने आपल्याला मस्त भिजून घ्यायचं आहे, चुरून घ्यायचं आहे. जेवढं चुरा तेवढी आपली ही शेव छान होते. आणि लगेच आपण शेव करायला घेणार आहोत. आपल्याला भिजत वगैरे टाकायची गरज नाही याला. अशा पद्धतीने थोडं हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही लावू शकता. आता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता साचा घ्यायचा आहे एक आपल्याला आणि साच्याला मी तेल लावून घेतलं. तुम्ही यापेक्षा जाड करायची असेल तर जाड तुम्ही साचा घेऊ शकता. आणि त्यामध्ये आपण आता हा उंडा टाकून घेऊया आणि मस्त अशी आपण शेव तयार करून घेऊया. इकडे तेलसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि आता याला झाकण लावून घेऊया आपण. आणि आता झाकण लावून तयार झालेला आहे. अशा प्रकारचा साचा आहे तुम्ही पाहू शकता. आणि इकडे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण ही शेव तळून घेऊया. वरतून अशा पद्धतीने मस्त असा फिरून घ्यायचा आहे आणि गोल गोल आपल्याला फिरवायचा आहे हा साचा म्हणजे आपली गोल अशी शेव तयार होईल. आणि या शेवला जास्त वेळसुद्धा लागत नाही, लगेच तयार होते. थोडीशी बुडबुडी कमी झाली की आपण पलटी करून घेऊया. लो फ्लेमवर तळायची आहे. मस्त एकदम खमंग गोल्डन ब्राऊन रंग आणायचा आहे थोडासा. आणि पलटी केल्यानंतर आपण पाहू शकता तुम्ही किती छान अशी आपली शेव तयार झालेली आहे. आलू भुजिया एकदम भन्नाट लागते. आणि आता आपण ही तेलाच्या वरती काढूया. तळल्या गेलेली आहे. बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत. आणि खूप छान अशी शेव आपली घरच्या घरी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही शेव तयार करून बघा मंडळी. खूप छान लागते. तुम्हाला विकतची आणायची गरज पडत नाही. आणि तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी किती अशी एकदम कुरकुरीत अशी खमंग क्रिस्पी झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.